आणि त्यामुळे ही जणू मालिकाच त्यांच्या वादाची आपल्याला बघायला मिळते। पुढची बातमी येते ती गुणरत्न सदावर्तेंसंदर्भातली, कारण गुणरत्न सदावर्ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत आणि पुन्हा एकदा घटना संदर्भ आहे तो शाई फेकीचा। कारण गुणरत्न सदावर्ते आणि त्यांचे कुटुंबीय एका गाडीतून एका वाहनातून चाललेले होते, त्यावेळी शाई फेक झाल्याची घटना समोर आलेली आहे। मनसेच्या कार्यकर्त्यांकडून शाई फेक झाली आहे। सदावर्ते आज जालना जिल्हा दौऱ्यावर होते, यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी शाई फेक करत सदावर्तेंविरोधात घोषणाबाजी केली आहे। काही दिवसांपूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी मुंबईतल्या रिक्षा चालकांसाठी मराठी सक्तीचा निर्णय घेतला होता। यावेळी सदावर्तेंनी या निर्णयाविरोधात भूमिका घेतली होती। तसंच राज ठाकरेंवरही निशाणा साधलेला। या प्रकरणानंतर आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी आज सदावर्तेंच्या गाडीवर शाई फेक केली। शाई फेक करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। तुम्हाला आतापर्यंत सोडला, पण आता तुम्ही गाड्या जाळेपर्यंत, माणसं जाळेपर्यंत, ज्वलनशील पदार्थ टाकण्यापर्यंत पुढे आलात। तहसीलदारांना संबंधित, जरंगेशी संबंधित जे लोक आहेत, वाळू उपसा करून बेकायदेशीर धंदे करणारे आणि नको असताना राजकारण मोठं व्हावं, अधिकाऱ्यांनी घाबरावं म्हणून मोठ्या मोठ्या मंत्र्यांना टार्गेट करायचं, हे धंदे यापुढे जरंगे सारख्या टोळीला चालू दिले जाणार नाहीत। जरंगे सारख्या टोळीची महाराष्ट्रात चालू देणार नाही, चालू देणार नाही। नहीं चाले, नहीं चाले जरंगे तेरे टोळी का, नहीं चाले राज ठाकरे तेरे टोळी का, नहीं चाले। आमचा उदय आला आणि ज्याचा अस्त झाला तो जागा झाला। आमचा उदय आला आणि ज्याचा अस्त झाला होता तो जागा झाला। नात्या म्हणजे राजकारणाच्या पलीकड संबंध आहेत असं सांगून गेला, राजकारणाच्या पलीकडे आमचे संबंध आहेत असं सांगून गेला। परंतु नाना का एक डायलॉग है, नाना का एक साला मच्छर इंसान को डैश डैश बना देता है। राजनीति में एक गलती कभी तुम थे कहला देती है। यही मैं प्यारे मेरे उदय को बड़ी प्यार से कहना चाहता हूँ, बोलना चाहता हूँ।